पाटा दे चांगला आहे. डाळ शिजलेली आहे, म्हणजे शिजतच आलेली आहे. बघा आता याच्यात थोडंसं पाणी टाकते. एवढे मसाले आता हे चुलीत भाजलेले, लसूण भाजून घेतलेलं आहे, मिरच्या, आलं, कोथिंबीर आणि हे 2 कांदे घेतलेले आहे. आता हे पण चुलीत भाजलं, पण ते किसलं आणि मी असं हाताने चोळलं, त्याचा भुगा केला. कारण आता मसाला पाट्यावर वाटायचा आहे आपल्याला, म्हणून आता ही डाळ अजून थोडी शिजते, पण थोडीशी याच्यातली डाळ मी वाटायला घेतली. याच्यातली डाळ थोडी वाटायला घेतली मी. याच्यात अजून थोडं पाणी टाकीते. आता मसाला वाटून घेऊ. पाटा धुवून घेतला. आता हे मसाले वाटून घेऊ सगळे. आणि पाटा धुवून घेतला. आता मसाला वाटून झालाय. आता ही डाळ जी आहे, डाळ वाटायला, ती डाळ वाटून घेते. पुदिना टाकला होता मी थोडासा, इथं पुदिना होता. आता डाळ शिजलेली, त्याच्यामुळे पटकन वाटल्या गेली. डाळ काही एवढी वाटली नाही मी. आणि मसाला डाळ वाटताना तितका छान असा सुगंध येतोय. आता याच्यातली शिजलेली डाळ मी या पातेल्यात आणि याच्यात काढून घेतलेली आहे, उडदाची डाळ. आता तेल टाकते थोडंसं. 22, 23. आता हे मसाले घेतलेले, कांदा, लसूण मसाला, काळा मसाला, हळद, ती या तेलात टाकते. आता हा जो वाटण केलेला मसाला आहे तो पण याच्यात टाकते. आता याला तेल सुटून दिलेलं आहे मसाल्याला. चांगलं तेल सुटून द्यायचं आहे. त्या डाळीचं टाक ना. त्याचं कसं होतं टाकते. आता आमटी जास्त घट्ट चांगली लागत नाही, थोडंसं पाणी पण अजून टाकलेलं. आता कढीपत्ता त्याला टाकायचा होता, पण
टोमॅटो टाकला नाही, आता टाकलेला आहे याच्यात. चवीनुसार मीठ टाकून घेते. मस्त असा कड आलेला आहे आमटीला. पण आता चांगली उकळून देते. जाळ कमी केलेला आहे. आणि आमटी उकळलेली आहे. एकदा फक्त अशा पद्धतीने उडदाच्या डाळीची आमटी बनवून बघा, एकदम मस्त अशी चवीला लागते. चिकन मटनला सुद्धा फेल मागं पाडेल एवढी मस्त अशी आमटी झालेली आहे. आणि त्यासोबत आधी दाखवलेलं आहे मस्त अशा भाकरी पण टाकून घेतलेल्या आहे. आता याच्यासोबत आणखीन याची चव वाढवण्यासाठी चटणी बनवत आहोत. आता इथंच आंब्याचं झाड चुलीजवळच असं आंब्याचं झाड आहे, तिथून एक छोटीशी कैरी तोडली, ती चुलीत भाजली. लसणाची एक कांडी घेतली, ती पण चुलीत भाजली. 5 ते 6 मिरच्या होत्या, त्याही चुलीत भाजल्या. आणि आधी लसूण मिरच्या थोडेसे जिरे असे चांगले ठेचून घेतले. त्यानंतर ही भाजलेली कैरी सोलली. त्याच्यानंतर तीही खलबत्त्यामध्ये पुन्हा टाकली आणि याच्यासोबत छान अशी याची दोन्ही मिक्स अशी ठेचून घेतली आहे. आणि याची चटणी इतकी मस्त लागली. मी पण पहिल्यांदाच बनवली, पण एकदम मस्त अशी, एकदम साध्या सोप्या पद्धतीने, पण एकदम मस्त अशी चटणी झाली होती. आणि जास्त पण नाही म्हणजे अशी ओबडधोबडच अशी ठेचलेली चटणी, जास्त पण नाही. आमटी उकळत होती तेवढ्या वेळेमध्ये मग मी ही चटणी बनवून घेतली आणि आमटी पण उकळलेली आहे. आता हा व्हिडिओ हालतोय जास्त, शिव काढतोय. मस्त अशी चटणी झालेली आहे. तोंडी लावायला